तुम्ही मुस्लिम असाल आणि तरीही दर शुक्रवारी नमाज अदा करत नसाल तर तुम्हाला जेल होऊ शकते, असा फतवा मुस्लिमांसाठी काढण्यात आलाय। विशेष म्हणजे नमाज अदा न करणाऱ्या पुरुषांना 2 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे। पण हे काही भारतीय मुस्लिम नागरिकांसाठी नाही, तर हा फतवा काढलाय पॅन मलेशियन इस्लामिक पार्टीनं आणि संपूर्ण मलेशियासाठी नाही, तर फक्त मलेशियातील तेलंगाणू या राज्यासाठी हा नियम लागू करण्यात आलाय। मात्र या फतव्यामुळे तिथले मुस्लिम नाराज झाले असून ही धार्मिक जबरदस्ती असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलाय। मात्र तरीही तेलंगाणू राज्यातील सत्ताधारी या फतव्यावर ठाम आहेत आणि या पार्टीनं राज्यात शरिया कायदा लागू करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे शुक्रवारचा नमाज अदा चुकवण्याचा कुणी विचार करत असेल तर 3000 रिंगीटचा म्हणजे $710चा दंड आणि तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, अशी धमकी इथल्या नागरिकांना देण्यात आली आहे। तेलंगाणू राज्यात पॅन मलेशियन इस्लामिक पार्टीचं सरकार आहे आणि गंभीर बाब म्हणजे इथं कोणताही विरोधी पक्ष नाही आणि त्यामुळेच या पार्टीची हुकुमशाही इथं सुरू आहे।